ज्या घरात आईवडिलांची सेवा होते त्या घरात देवाला येण्यासाठी निमंत्रण द्यावं लागत नाही, कारण देव स्वतः त्या दारात उभा राहतो. जय हरी. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी येईल आणि मनाला एक मोठी शिकवण देईल. ही कथा आहे एका भक्ताची. त्याचे नाव होते पुंडलिक. सुरुवातीला पुंडलिक असा नव्हता जसा आपण आज ओळखतो. तो आपल्या आईवडिलांशी खूप वाईट वागायचा, त्यांना त्रास द्यायचा, त्यांची सेवा करणे तर दूरच तो त्यांना ओझं समजायचा. एक दिवस त्यांच्या आयुष्यात असा क्षण आला ज्याने सगळं काही बदलून टाकलं. एकदा पुंडलिक प्रवासाला निघाला होता. रस्त्यात त्यांनी काही संत आणि भक्त पाहिले. ते आपल्या आईवडिलांची इतक्या प्रेमाने सेवा करत होते की ते पाहून पुंडलिकाच्या मनाला धक्का बसला. त्याला जाणवलं, मी काय करतो? ज्यांनी मला जन्म दिला त्यांच्याशी मी चुकीचं वागतो. त्या दिवसापासून पुंडलिक पूर्ण बदलला. तो घरी परतला आणि आई वडिलांच्या सेवेत पूर्णपणे वाहून गेला. तो त्यांचे पाय धुवू लागला, अन्न देऊ लागला, त्याने प्रेमाने त्यांची काळजी घेऊ लागला. त्याची सेवा इतकी खरी आणि निस्वार्थ होती की देवही प्रभावित झाले. आणि एक दिवस स्वतः विठ्ठल भगवान त्यांच्या दारात आले. देव दारात उभे होते, पण पुंडलिक त्यावेळेस आपल्या आईवडिलांची सेवा करत होता. त्याने देवाला पाहिले पण सेवा सोडली नाही. त्याने एक वीट देवाकडे फेकली आणि म्हणाला, देवा, कृपया या विटेवर उभे राहा. मी आधी माझ्या आई वडिलांची सेवा पूर्ण करतो. आणि मित्रांनो, हीच त्या भक्ताची महानता होती. देवाला थांबवलं पण सेवा सोडली नाही. विठ्ठल भगवान त्या विटेवर उभे राहिले आणि भक्तांची वाट पाहू लागले. त्या क्षणी देवही भक्तासारखी उभे होते. पुंडलिकने सेवा पूर्ण केली आणि मग देवाच्या चरणी नमस्कार केला. देव खूप प्रसन्न झाले आणि पुंडलिकाला आशीर्वाद दिला आणि त्या ठिकाणीच कायम उभे राहिले. म्हणून आजही पंढरपूरमध्ये विठ्ठल भगवान विटेवर उभे आहेत. ही कथा आपल्याला एक मोठी शिकवण देते. मंदिरात जाऊन पूजा करणे महत्त्वाचे आहे, पण त्याहून मोठी पूजा म्हणजे आई वडिलांची सेवा. जिथे आई वडिलांचा सन्मान होतो तिथे देव स्वतः येतो. म्हणून मित्रांनो, आई वडिलांची सेवा करा, त्याचा आदर करा, कारण तिथेच खरा देव वास करतो. ज्या घरात आई वडिलांची सेवा होते तिथे देवही भक्तासारखा उभा राहून वाट पाहतो. जय हरी विठ्ठल.